बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी बांगलादेशचा पंतप्रधान त्यांचा पुतळ्याला जोडो मारो आंदोलन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही इथं जाहीर केलं होतं। परंतु हिंदू खतरे में है, बटेंगे तो काटेंगे ह्या घोषणा देऊन हे सरकार सत्तेवर आलं। पण आज हिंदूंच्या हिंदुस्थानातच बांगलादेश सरकारच्या पुतळ्याला जोडे माराय नाहीत ही दादागिरी आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि दुर्दैवानं हे पोलीस प्रशासनाने दादागिरी ह्या कोल्हापुरात सुरू केलेली आहे। आम्ही आमच्या पद्धतीने पुतळा तयार करून इथं आणला, आम्ही आमचे फलक आणले, ताबडतोब पोलीस अधिकारी त्यांची ताकद लावली, दादागिरी केली आणि पुतळे काढून घेतले, फलक काढून घेतले। हा हिंदुस्थानात आपण काम करतोय का कुठं काम करतोय हा प्रश्न आता हिंदूंना आम्हाला पडला आहे। म्हणून हिंदू खतरे में आता खरं तर म्हणायला लागेल, खरोखर हिंदू खतरे में आलेले आहेत। एका म्हणतो ना मोठं बहुमत मिळाल्यानंतर काय घडू शकतं त्याचं उदाहरण हे आहे। त्या देशामध्ये हिंदूंची खुलेआम कत्तल होते, महिलांवर अत्याचार होत आहेत, ह्या देशाचे पंतप्रधान काय बोलत नाहीत। त्या मणिपूर सारखीच घटना घडते तरी तो देशाचे पंतप्रधान महागुरु विश्वगुरु म्हणतायत ते काय बोलत नाही आहेत। मग बोलायचं कुणी? मग आम्ही हिंदूंनी आम्ही शिवसैनिकांनी बोलायचं नाही, आमचे कृती आमच्या भावना व्यक्त करायला नाहीत। जर अशा पद्धतीने पोलीस प्रशासन दादागिरी केली असेल आणि करतायत त्याचा प्रथम आम्ही पोलीस प्रशासन निषेध करतो। अरे पुतळ्याला जोडे मारले, कुणा जोडे मारायचे? मग हिंमत आहे ना, मग करा हल्ला त्या बांगलादेशवर, त्यांना दाखवून द्या की नाही हिंदूंवर अत्याचार मी सहन करणार नाही। ते पण दाखवत नाही, काय बोलत नाही, त्याचा निषेध करणे मी इथं आलेलो आहे। म्हणून पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र शासनाचा आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय। बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।